श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा, विनवीत सिद्धासी कवतुका. प्रश्न करियती विशेखा, एक चित्ते परियेसा. जय जयाजी योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हासी. उदरव्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न जाहले कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती. एकोणी शिष्याचे वचन, संतोष करी सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनू जाण, सांगता जाहला विस्तारे. एक शिष्ये शिखामणी, भिक्षा केली ज्याचे भुवणी. तयावरी संतोषोणी, प्रसन्न जाहले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकारू, पूर्ण जाणे तो द्विजवरू. पूजा केली विचित्रू, मनोनी आनंद परियेसा. तया सायं देव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वंशो वंशी, माझी प्रीती तुझवरी. एकोणी श्री गुरुचे वचन, सायं देव विप्रकरी नमन. माथा चरणी ठेवून, न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जयाजी जगद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू. अविद्या माया दिससी नरू, वेदा अगोचर तुझी महिमा. विश्वव्यापक तूची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी. धरिला वेश तू मानुषी, भक्तजन तारावया. तुझी महिमा वर्णावयासी, शक्ती कैंसी आम्हासी. मागे नये काता तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश परंपरी, भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्र पौत्री, उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुणी, पुनरपि विनवी करुणा वचनी. सेवा करितो द्वार यवनी, महाक्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी, घात करितो जीवेसी. याची कारणे आम्हासी, बोलावी तसे मजाजी. जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण. भेटी जाहली तुमचे चरण, मरण कैचे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभयंकरा पुले हाती. विप्रमस्तकी ठेविती, चिंतान करी मनोनिया. भय सांडूनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे. संतोषोनी प्रिय भावे, पुनरपि पाठविला पाशी. जववरी तू परतोनी येसी, असो आम्ही भरवसी. तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथोनी. निजभक्त आमुचा तू होसी, परंपरी वंशो वंशी. अखिलाभिष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी, सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी. ऐसा वरला घोण, निघे सायं देव ब्राह्मण. जेथे होता तो यवन, गेला त्वरित तया जवळी. कालांतक यम जैसा, यवन दृष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वाला रूप होता जाहला. विमुख होऊनी गृहांत, गेला यवन कोपत. विप्र जाहला भयचकित, मनी श्री गुरुसी ध्यातसे. कोपालिया ओळंबयासी, केवी स्पर्शे अग्निसी. श्री गुरुकृपा होय जासी, काय करील क्रूर दृष्ट. गरुडाची पिलियांसी, सर्पतो कवणे परिग्रासी. तैसे तया ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची. का एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरुकृपा होय जासी, कळिकालाचे भय नाही. ज्याचे हृदय श्री गुरुस्मरण, त्यासी कैचे भय दारुण. काळ मृत्यून बाधे जाण, अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवनसे तो काय. श्री गुरुकृपा ज्यासी होय, यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन, अंतपुरात जाऊन. सुषुप्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होनी परियेसी. प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तये वेळी. स्मरणसे नसे काही, म्हणे शस्त्रे मारितो घाई.
छेदन करीतो अवेव पाही विप्र एका आपणासी स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मण जवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरूप देतो तये वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामावेग चक्र गंगा तिरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखोनिया श्री गुरुसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांताद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे एकोणी श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमे तुमचे चरणाविने देखा राहो न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धरावया सागरासी गंगा आणिली भूमीसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिधले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोणी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळे कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्ट भ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता साल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी संतोषोणी श्री गुरु निघाले ते थोणी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यां समवेत श्री गुरु आले तीर्थे पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारुनी सांगे नामकरणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र पारू मन करुणे एकाग्रू एका श्रोते सकळी कहो इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवन शासन सायं देववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त शुभं भवतु।